आता आपण चाललोय गुहागरला. आता आपण अर्ध्या वाटेत पोहोचलोय आणि मी तुम्हाला काही आता सिनेमॅटिक टेक दाखवते जे आम्ही घाटात काढले होते. आणि मी ब्लॉग थोडा उशिरा स्टार्ट करते कारण आम्ही जेवलो, मग जरा रस्ता खराब होता म्हणून मी ते टेक्स नाही घेतले. पण आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. मी काय काय आज दिवसभर खाते ते सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवते आणि हा समुद्र पण दाखवते. गाईज आम्ही जिथे थांबलोय ना, हे बघा गाईज, आम्ही इथे गाडी लावली आहे आणि ते आम्ही असं एक छोटंसं हॉटेल होतं तिथे थांबलो होतो. आणि हे बघा हॉटेलच्या समोर काय आहे, एक खूप मस्त असा छोटासा असा धबधबा आहे जो असं धरणातून पाणी आलंय कुठून तरी, डोंगरातून वगैरे, आणि असं ते इथे असं पाणी येत आहे आणि हे प्यायचं पाणी असं ते काका म्हणले. आता आपण बघूया हे खरंच प्यायचं आहे का. वाव, खूप जास्त गार आहे हे पाणी, खूप जास्त. आणि हे सगळे तिकडेच हे होत आणि हा असा डोंगर भाग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे 6 वाजलेत आणि आमच्या रूममधून खूप मस्त व्ह्यू आहे. वेट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही अशी मस्त मस्त उंच उंच नारळाची झाडं, सुपारीची झाडं, आंब्याची झाडं, खूप खूप मस्त व्ह्यू आहे. आणि हा इकडे असा पूर्ण व्ह्यू, इकडे अशी लोकांची घरं आहेत. आणि आता आम्ही फ्रेश होऊ, थोडंसं आवरू आणि बीचवरती जाऊ आणि बीचवर खूप एन्जॉय करू. आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटते. आणि व्लॉग नक्की कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आम्ही आज दिवसभर काय काय करणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवते. सो येस, स्टे ट्यून. बाय. गुड मॉर्निंग हंबा. Do like, share, subscribe to my channel. Hello guys, good morning. आणि आता मी आली आहे बीचवर आणि हे बघा माझ्या मागे अथांग असा समुद्र दिसत असेल तुम्हाला. अँड वाव, काय व्ह्यू आहे खरंच गाईज. मी अजून भिजली नाही आहे कारण मला थोडंसं फोटोशूट करायचं आहे म्हणून. आणि फोटोशूट झालं की मी तुम्हाला भिजताना दिसेन इकडे. आणि आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला काही सिनेमॅटिक टेक्स्ट दाखवते. वेट. इतकं छान वाटतंय, असं वाटतंय शांत इथे बसून राहावं. आवाज येत असेल गाईस तुम्हाला, खूप खूप लाटा आहेत, आवाज पण भरपूर आहे, पण माणसं अगदी जेमतेम आहेत त्यामुळे खूप मस्त वाटतंय एन्जॉय करायला पण. आणि मी अजून भिजलेच नाही आहे कारण पाणी खूप जास्त गार आहे. हिम्मतच होते माझी, मी गुडघ्यापर्यंत भिजून आले, पण आता पुढचं भिजायचं आहे मला. पण माझी हिम्मत होते. आणि मेन म्हणजे मी केस बांधायला काहीच आणलेलं नाही आहे ॲज युजल. आणि हा बघा माझ्या मागे असा व्ह्यू आहे, सगळं छान आहे ना. कंटिन्यू करा. पुन्हा बीचवर जाऊ, बसू इकडे, पुन्हा फिरा, झोपा, मग जाऊ. वा टाकले. हॅलो, हां बोला. नाही, जेवण बरं देतो. मस्त मस्त झाडं बघायला मिळतात. वाव. एक घर कोकणात तर घ्यायचंच आहे मला. अशी सुंदर सुंदर घरं आणि घराच्या बाहेर असं छोटंसं कंपाऊंड, असं गेट. वाव, खूप छान. हा असा सगळा एरिया आहे, तुम्ही इथे देणगी काढू शकता.
आणि हे असं इथून मंदिराचा एंट्रन्स. आणि इकडे केवढा मोठा त्रिशूळ आहे बघा गाईज. त्याच्यानंतर इकडे असं होम हवन कुंडाचं वगैरे सगळं आहे. आम्ही आता आलोय हॉटेल सुरुचीमध्ये. आणि हे बघा हे यांचं मेनू कार्ड आहे. आणि मी हॉटेलचा ॲम्बियन्स दाखवते. याचं सुंदर त्यांनी हॉटेल केलं आहे. आणि हे बघा हे इथे असं त्यांचं मेनू कार्ड आहे. आणि यांचा मेनू पण खूप छान आहे, सुटसुटीत आहे. प्राईस पण एकदम ॲव्हरेज आहेत, अगदी खूप महाग नाही आहे. आणि मी आता तुम्हाला माझी डिश आली की दाखवते. एकच पीस आहे गावामध्ये पण एकच गावामध्ये. गाईज हे असं हे अभंगापासून तुम्हाला सरळ जायचं आहे. आणि तिची 3 नारळाची झाडं दिसत आहेत. तिथे आहे जोगाजींचं घर. हे आहे जोगाजींचं घर. त्यांनी घरालाच नाव दिलंय जोगाजी. आणि तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे ती ऑर्डर देऊन तुम्ही घेऊ शकता जेवण. ही सुपारी आहे बघा कशी वाळत टाकली. याच्या आतून सुपारी निघते, सुपारी. हा असा त्यांचा सगळा सिटिंग एरिया आहे. हे मिरचीचं लोणचं. त्याच्यानंतर हे काय आहे, आणि अशी सुंदर सुंदर घरं असतात यार कोकणात. किती छान वाटतं असं असं घरं. अशी छान छान मातीची घरं बघायला मिळतात. ही कसल्या शेंगा आहेत काय माहीत नाही पण छान आहे. अशी सगळीकडे त्यांनी होमस्टे केलेत. वाव, हे घर किती मस्त आहे बघा गाईस. असं घर एक पाहिजे छान असं. आणि असं बाहेर एक मस्त आंब्याचं झाड. वा, मजा ही आ गया. ही बघा अशी मस्त सुपारीची झाडं, नारळाची झाडं. वाव, कोकणात आलं ना की अशी घरं मातीची. आणि असं 2 नारळांच्या मधून जायचं आणि डायरेक्ट रोड मिळतं समुद्राला. आता आम्ही बोट जेटीत बसलोय गाईज. आणि हे त्याचं इंजिन आहे.